तर ठाकरे गटाचे आमदार वेगवेगळ्या आरोपांमध्ये अडकलेले असताना आता भास्कर जाधव यांच्यावर सुद्धा आरोप होऊ लागलेत। भास्कर जाधवांचा बेळणेश्वरचा बंगला CRZ नियमांचा उल्लंघन करून बांधल्याचा आरोप झालाय। भास्कर जाधवांनीही या प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांना खुशाल चौकशी करण्याचं प्रतिआव्हान दिलंय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या बेळणेश्वर समुद्र किनाऱ्यावरचा हा बंगला पहा। हा बंगला एका वादाचं कारण ठरू शकतो। हा बंगला आहे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा। भास्कर जाधव यांचा हा बंगला CRZ नियमांचं उल्लंघन करून बांधल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणेंनी केलाय। गुहागरच्या सभेत निलेश राणेंनी या बंगल्याचा विषय काढला आणि या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचंही सांगितलं। सगळे अधिकारी तिकडे त्या स्टॉल धारकांना तुडवून नेलं, पण ह्याचा बंगला CRZ मध्ये येऊन ह्याला नाही कारवाई केली। याच्यावर आम्ही करणार। सगळ्यांना CRZचा नियम, पण ह्याच्या बंगल्याला, वेळणेश्वरच्या बंगल्याला ह्याला CRZचा नियम नाही। निलेश राणेंच्या या आरोपांना भास्कर जाधवांनीही उत्तर दिलंय। बंगला जर नियमबाह्य असेल तर खुशाल चौकशी करा असं प्रतिआव्हान भास्कर जाधवांनी दिलं। त्यांनी सांगितलं की CRZ आतमध्ये मी माझं घर गुहागरमध्ये बांधलंय असं त्यांना वाटत असेल, त्यांचं सरकार आहे, त्यांनी चौकशी लावावी। त्याबद्दल मला काही ऑब्जेक्शन घ्यायचं नाहीये। सभेमध्ये अशा गोष्टी बोलल्या जातात, त्यांचं दुःख असेल, त्यांच्या आधीच बंगल्या अनधिकृत बांधकाम आहे, ते तोडायची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर असल्यामुळे माझंही तुटावं असं त्यांना वाटत असेल। ठाकरे गटाच्या कोकणातील 2 आमदारांची ACB चौकशी सुरू आहे, पण भास्कर जाधव यांची सध्या कोणत्याच यंत्रणेमार्फत चौकशी झालेली नाही। आता हे बंगल्याचं प्रकरण काढून त्यांनाही एका चौकशीत अडकवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होऊ लागलाय। निसार शेखसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, चिपळूण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।